12 वाजले की आमच्या इकडे असं म्हणजे छबिना. तर छबिना म्हणजे काय, तर हे बघा, छबिना म्हणजे मी बेडरूममधून आवरून बाहेर नाही आली तरच हे दोघं सुद्धा आपल्याला गुलाल लावायला आले. तर छबिना म्हणजे गुलाल. चांदक गावातून पालखी निघते आणि सगळीकडे छबिनाचा उत्सव असतो, गुलालमय असतं चांदक. तर आपण घराबाहेर पडणार आहोत, पण एकतरी ब्लॉग पाहिजेच ना. एवढं छान गेटअप सेटअप केलाय छान नको दिसायला का? बरं ठीक आहे, लावा. तेवढे आलेत हाऊसने, लावा. ओ जरा पद्धतशीर लावायचं ना गुलाल. पद्धतशीर लावतात ना, असं काय एवढं मेकअप सगळं खराब केलं बघा ना. मस्त मस्त, आता बरोबर अतिउत्तम. असं कसं पण लावतात का यार? सगळा आई माझा लुक घालवला ग ह्यांनी. आता मी फोटो कशी काढू? कसं केलं बघा. हा चांगले दिवस चालतं ग. चालतं म्हणजे कसं लावायचं तू गुलाल? असा इकडे दोन्ही साईडला ठीक होतात. आम्ही असं लावतो. चला चला चल जाऊयात. तर तुम्ही गणपतीमध्ये फॅन आणि पावसाळीचे तुम्ही जुगलबंदी बघितले, आता छबिनामधली सुद्धा जुगलबंदी बघा. आता लावा चोळ्या की फोटो नाही काढत, हे व्हिडिओ काढते. गणपतीमध्ये पण यांची जुगलबंदी खूप छान आवडली सगळ्यांना. ठुमका काय होतं ते, नाच ग घुमा, तर ते ठुमका द्यायचा होता दोघींचा, नाच ग घुमा. आता हो, नाच ग घुमावरती रील केलेला ना त्यांनी दोघींनी, है ना. हो, छान दिसत होतं एकदम हिरव्यागार साडीमध्ये ना, मस्त. हा, उद्या या घालून, उद्या. चांदक गावामध्ये तो छबिना आहे तो चालू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण चांदक गाव गुलालमय झालं आहे आणि सगळीकडे तुफान गर्दी आहे आणि खेळही चालू झाले आहेत. मी तुम्हाला दाखवते. माजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष पाटील यांच्याकडून या ग्रामस्थांच्या भक्तासाठी 100 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार. तर ताजी यात्रा आणि शिळी यात्रा यांच्यामधली जी रात्र असते ती अतिशय रंगतदार पद्धतीने सोहळ्यामध्ये साजरी केली जाते. त्याला छबिना उत्सव असं म्हणलं जातं. त्यामध्ये सगळेजण एकमेकांना गुलाल लावतात. प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन मूर्तीला गुलाल लावतात, देवांना गुलाल लावलं जातं असं म्हणलं जातं. त्यासोबतच येणारे जाणारे ओळखीचे लोक आपल्याला भेटतात, गाठीभेटी होतात आणि पुरुष मंडळी त्यांचे खेळ खेळतात. वाद्यासह छान असं गावामध्ये पूर्ण गाव गजबजून गेलं आहे बघा. आणि यंदाच्या वर्षी तर तुफान गर्दीच होती, पूर्ण चावडी भरून गेली होती. महिलांचाही उत्साह प्रचंड होता. भरपूर महिलेची संख्या दिसून येते तुम्हाला. आणि चिटपाखरूही नसतं इतर वेळेस. आणि जत्रेमध्ये जागोनजागी तुम्हाला लोक दिसत आहेत बघा बसलेली आणि खूप एक्सायटेड आहेत. यंदाच्या वर्षी मला तर खूप जास्त गर्दी वाटली आणि भरपूर ओळखी निघाल्या आपल्या. जिथे जाईल तिथे सगळेजण ओळखतात, त्याच्यामुळे तर भारी वाटतं आता. तर खूप छान आहे हे छबिना उत्सव. आम्ही खूप ह्या वर्षी धमाल केली. तर बघा सगळ्या बायका कशा साडी बिडी छान नेसून एकदम सजून धजून, भले गुलाल लावो पण छान दिसलं पाहिजेत आपण. म्हाताऱ्या बायकासुद्धा बघा डोक्यावर पदर बिदर घेऊन मस्त अशा दिमाखामध्ये बसलेल्या दिसून येतात. आणि फोटोज वगैरे काढायचा तर वेळ सगळ्यांना लागलेलंच आहे. आणि आपलं भैरवनाथाचं मंदिरही छान चमकत आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण चांदक गावामध्ये ती एक शान आहे भैरवनाथाचं मंदिर. आणि सगळ्यांनीच शिस्तीमध्ये आणि छान उत्साहामध्ये हा खेळ पार पाडला. आपले काका आणि भाऊ आहे ते बघा सगळे बसलेले आहेत इथे गुलाल लावून छानपैकी. छबिना दिसतोय का तुम्हाला? खेळ दिसतोय का? आपला सागर दादा आहे, ओळखायला नसेल येत आता, गुलालमय झालाय तो पण आहे ना. आता मी पण लावते तिला. तर जत्रेमध्ये अशी ही पालखी निघते आणि त्याच्यामध्ये सगळेजण देवाला गुलाल वाहतात आणि असे गोंडे लावतात.
तर जत्रा म्हटलं की गुलाल लागतोच, त्याच्यामुळे गावोनगावी ज्या गावी जत्रा आहे त्याच्या छबिन्याच्या दिवशी बघा ही लोक अशी हे दुकानं मांडतात आणि पैसा कमवण्याचं साधन आहे त्यांचं. त्याच्यामुळे गुलाल, नारळ, देवासाठी जे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ते इथे ते विकायला घेऊन येतात आणि त्यांचा हा बिझनेसचा टाईम आहे जत्रा म्हणजे. तर पुरुष मंडळींचा उत्साह तर वाखाणण्याजोगाच, मग त्याच्यामध्ये वय कोणी बघत नाही. तर हा खेळ पाहण्यासाठीही बरीच लोक गर्दी करून उभे असतात. पुरुष मंडळी, महिला वर्ग सगळेजण आतुर असतात हा खेळ पाहण्यासाठी. तर पूर्ण चावडीमध्ये बघा सगळे गुलालमय झालेत आणि सगळीकडे उत्साह प्रचंड असा ओसंडून वाहतोय लोकांमध्ये. जत्रा म्हटली की वर्षातून एकदाच, त्याच्यामुळे खळखळून एकदम हसतायत, नाचतायत. तर छबिनामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन देवांना गुलाल लावायची प्रथा आहे. त्यामुळे आपण जानूबाईच्या मंदिरामध्ये आलो आहोत. तर इतका चेहऱ्याला गुलाल लावला नाही की बाप रे, ओळखायला नाही येते ना मी. तर जानूबाईच्या मंदिरामध्ये बघा इथे गोंडे लावले जात आहेत आणि ही आहे जानूबाई आई. आणि हे मंदिर अतिशय प्राचीन असून पूर्ण दगडाचं मंदिर आहे. ह्याचा व्लॉगही मी केला आहे, चांदकचे मंदिर म्हणून. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण बांधकाम कसं आहे काय ते. तर हे बघा चावडीमध्ये इतकं मस्त दिसत आहे ना यात्रा. आणि हे छोट्या मुलांचा लेझिम, खेळ सगळं काही पाहण्याजोगंच आहे. उत्कृष्ट जर नियोजन असेल तर आपल्या कलेचं सादरीकरण किती सुंदर पद्धतीने करता येऊ शकतं. याचं उदाहरण म्हणजे ही मुलं आहेत. यांनी आपला जो डोलाचा डाव आहे किंवा कला आहे ती जोपासलेली आहे. चांदक ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं तसेच यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात याबद्दल तुमचा आभारही आम्ही व्यक्त करतो. आपली ही जी साथ आहे ती आपण आम्हाला अशी दरवर्षी द्यावी आणि आम्ही आपल्याला विनंती करीत आहोत. काय तो उत्साह, काय तो नाद, भारीच वाटतं ना पाहायला. तुम्हाला जमल्यास तुम्ही LED TV वरती जर बघितलं तर पूर्ण डोळ्यासमोर असा नजारा आहे. डोळ्यासमोर आपलं चांदक गाव आहे असं दिसतं. त्यामुळे जमल्यास तुम्ही नक्कीच LED TVवरती पाहाच. ढोल ताशांचा हा जो गजर आहे ना तो चांदकमध्ये एक वेगळाच नाद घुमवत होता आणि प्रचंड शक्ती येत होती आणि पाहणाऱ्यांचाही उत्साह तेवढाच. त्यामुळे पूर्ण चांदकमधली चावडी एकदम हरकून गेली होती असं मी म्हणेल. आणि सगळे काही हे जे छबिना उत्सव आहे जो तो पाहतच राहावा असं वाटतं. याने कुस्तीच्या खास कुस्तीच्या फळासाठी अतिशय लाडवय आहे त्याचं 6 ते 7 वर्ष. तर आपण आता भैरवनाथ मंदिराकडे जाऊयात, जे ग्रामदैवत आहे चांदकचं. आणि भैरवनाथ यात्रा उत्सव असतं त्याचं तेच हे मंदिर. अरे इथे फार महत्त्वाची आहे. बाकी आपण ओळख पटो या न पटो नथ आपली पाहिजे ना. बाकी काय म्हणते मस्त भैरवनाथ मंदिर हे महाराष्ट्रामधील प्रत्येक गावामध्ये शक्तीचं आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत असतं ते म्हणजे भैरवनाथ मंदिर. भैरव म्हणजे शिवाचं रौद्र असं रूप. गावाचे रक्षक देव मानून मोठ्या श्रद्धेने
ग्रामस्थ मंडळी ग्रामदैवत म्हणून पूजा करतात. तर हे बघा, तुम्हाला इथे मूर्ती दिसत आहेत आणि पूर्ण मूर्तीला गुलाल लावला आहे. तर दुरून दुरून लोक येतात श्रद्धेने यात्रेसाठी. तर भैरवनाथ मंदिराचं दर्शन घेतातच. तर आता हे आहे गणपतीचं मंदिर. तर गणपतीच्या मूर्तीलाही बघा गुलाल लावण्यासाठी सगळेजण इथे दर्शन घेण्यासाठी येतात. आणि मूर्ती खराब होऊ नये म्हणून त्यांनी कागद लावला आहे, जेणेकरून मूर्तीवरती डाग उठू नयेत. हे आहे आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आणि इथेही सगळेजण ओटी वगैरे भरायला येतात, गुलाल लावायला येतात. तुतारीची ती गर्जना, ढोल ताशांचा नाद आणि पालखीमध्ये आले आपले भैरवनाथ देव. तर सारं चांदक गाव भक्तीमध्ये न्हालंय असं वाटतं जणू. प्रियंकाने माहेरवाशिणीसाठी पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माहेरवाशिणींना तिने एकत्र आणून पुन्हा माहेरवाशिणी एकत्र भेटल्या. खरंच असा कार्यक्रम पुन्हा तिच्या हातून एकदा हो आणि आमच्या माहेरवाशिणींना पुन्हा एकदा माहेरच्या या प्रांगणामध्ये कार्यक्रम करण्याची संधी आम्हा सर्वांना मिळो ही सदी. खूप छान, खूप छान, विचार आहे मला माझी चांदकची ती प्रियंका खामकर व्हिडिओ करणारी असं सांगितल्यावर एकदम चकित होऊन पाहतात आणि एकदम त्यांना असं वाटतं की बाप रे, खरंच तीच काय. तर त्यांना जो आनंद होता ना, ते पाहून मलाही खरंच छान वाटतं की हे व्हिडिओ पाहतात आणि छोट्या मुलांपासून त्यांचे घरचे सांगतात की तुझे व्हिडिओ खूप पाहते, खूप मोठी फॅन आहे. तर हे ऐकून काय भारी वाटत असेल ना. म्हणजे जग जिंकल्याचा आनंद असेल तो हाच असेल की कोणीतरी न भेटता आपल्यावर एवढं प्रेम करावं. मला पहिल्यांदा स्पेशली एवढी खुश झाली ही ना, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा अजून दिसतोय. काय मग काय बोलावं वाटतं तुला सांग. आवडला व्हिडिओ बघा जा. चांदक सगळं आपल्याला गाजवायचं सगळीकडे चांदक आहे की नाही, आणि सगळ्यांना सांगायचं आपल्या चांदकमध्ये किती छान चालतं. ठीक आहे, थँक्यू ओळख दिल्याबद्दल. अभ्यास कर व्यवस्थित हा. प्रियांका खामकर म्हणून आले, पण मी ओळखत नाहीये. पण मला ओळख सांगा तुमची. माहेरवाशिणी आहे. माझा प्रयत्न आहे सगळ्या माहेरवाशिणी जोडून ठेवायचा. माझ्यासाठी त्या अनोळखी चेहऱ्यांमध्ये सुद्धा भरभरून असलेलं प्रेम दिसतं आणि स्वतःहून बोलायला येतात, त्यामुळे अजून छान वाटतं. आणि असंच तुम्हीही जिथे कोणी असाल, व्हिडिओ पाहताच आवडतंच मला, भेटा, बोला, अजून काय हवं आहे मला. प्रेमाचे 2 शब्द मला भेटले बस. बरं वाटलं. लाईक करा, कमेंट करा, आवडले.
तर असा हा आमचा चांदकचा छबिना, ज्यामध्ये चांदकच्या चावडीमध्ये सगळेजण जमा होतात आणि पै पाहुणे सगळेजण एकमेकांना गुलाल लावतात, आनंदामध्ये जल्लोषामध्ये खेळतात. तो खेळ पाहण्यासाठी दुरून दुरून लोक येतात, भैरवनाथाच्या मंदिरासाठी दर्शन घ्यायला येतात आणि खूप छान असं हे एकदम छान मी बोलेन, काय माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण खरंच छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे वर्णन करण्यासाठी सुद्धा. मला असं वाटतं मला खूप शब्द शोधावे लागतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण आता होऊ द्यात ना व्हायरल.